सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत, त्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे। काही भागात तर शेतीलाही पाणी नाहीये, त्यामुळे शेतकरी जीवाचं रान करून शेती जगवतात। मात्र अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे जीवापाड जपलेल्या पिकांचा चिखल झालाय। पाहुयात यावरच लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट। भर उन्हाळ्यात बरसल्या धारा, अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान। गोंदियासह अनेक भागात हाहाकार। मोडून पडलेल्या पपईच्या बागा, उभ्या असलेल्या झाडाची गळून पडलेल्या पपई आणि झाडावरच काळे पडलेले आंबे, ही सगळी परिस्थिती निर्माण झाली आहे गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यात। अवकाळी पावसासोबत सोसाट्याचा वारा आणि गारांच्या पावसानं शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय। ऐन कापणीला आलेलं धान पीक गारपिटीनं आडवं झालंय। धान पिकाचं खूप मोठं, तसेच वेगवेगळ्या विविध पिकांचं खूप मोठं नुकसान झालं। माझ्याकडे 5 एकरामध्ये धानाचं उत्पन्न, धानाची शेती आहे। त्यामधील पूर्ण 5 एकराचं धानाची लोंबी व त्यातील धान खाली जमिनीत नष्ट झालेले आहे। हार्वेस्टरचा सुद्धा खर्च निघून सकत अशी पोझिशन शेतकऱ्याची झाली आहे। आणि ह्या शेतकऱ्याची नुकसान झाली, याच्यामुळे शासनाकडून आम्हाला काहीतरी नुकसान भरपाई मिळेल अशी आम्ही अपेक्षा बाळगतो। अवकाळी पावसानं धान पिकासह पपई, मका, काकडी, ऊस, पेरू आणि आंब्याचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास या पावसानं हिरावून नेलाय आणि पिकांचा अक्षरशः चिखल झालाय। धानाचे घाट झडलात का ते जमीनदोस्त झालं, ना वेचता लेबर लावून ना धान काढता अशी पोझिशन आहे। पेरूचे खांद्या पण मोडले आहेत आणि पपईचे झाडं पण मोडले आहेत। खूप प्रमाणात झाडे मोडले आणि पाणी वगैरे सगळे फळ पडून माझं अतोनात नुकसान झालेलं आहे। शासनाने पंचनामे करून मला नुकसान भरपाई द्यावी ही विनंती आहे। पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान केल्यानंतर तालुका प्रशासनानं काही भागात पंचनामे सुरू केलेत। त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत आहेत। काल इथे 28 तारखेला सायंकाळच्या दरम्यान जे पाऊस आणि गारपीट झालं, त्याचं जे नुकसान झालं त्याचं पंचनामे आम्ही करणं सुरू आहे आणि याचा अहवाल आम्ही लवकरच शासनाला पाठवू तहसील ऑफिसला। तुफान आला आपल्या गावामध्ये आणि त्याच्यासोबत मोठी गारपीट आली आणि त्याच्यामुळे धानाचं लोंब आणि त्याच्या फांद्या ह्या सगळ्या जमिनीमध्ये झडल्या। त्याच्यामुळे शेतकऱ्याची भयंकर प्रमाणात नुकसान झालेली आहे। शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टातून पिकं जगवली, पाण्याची टंचाई असतानाही जीवाचं रान करत ही पिकं वाढवली आणि आता त्याची काढणी करून त्याच्यातून 4 पैसे मिळतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। मात्र अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल केलाय। सरवर शेख, लोकशाही मराठी, गोंदिया। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।